गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलाय। या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले, बाण सातत्याने चढवले जात आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा वाद पेटल्याचं चित्र आहे। आमचं वकील पत्र दुसऱ्याने कुणी घेण्याचं काही कारण नाही। मैं सच बोलता हूं। मैं किसी के बाप को डरता नहीं। मी कोणाचं नाव घेतलेलं नव्हतं, कोणाच्या अंगाला लागावं। महाविकास आघाडीतल्या या दोन बड्या नेत्यांमध्ये चांगलीच शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या चर्चेवरून या वादाला तोंड फुटलं होतं, पण हा वाद थांबण्याचं नावच घेत नाहीये। शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात पुन्हा एकदा भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण केलं जाणार असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी सामनामधून केला। सामनातील रोखठोक सदरात राऊतांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेचा हवाला दिला होता। त्यामुळे अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। राऊतांच्या त्या दाव्याविषयी अजित पवारांनी मंगळवारी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती। या संदर्भामध्ये आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही। त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी। आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता, स्पोक्समन, आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील, राज्याच्या स्तरावरचे असतील, हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहे। अजित पवारांनी फटकारल्यानंतर हा वाद आणखी चिघळला। संजय राऊतांनी आपण महाविकास आघाडीचे चौकीदार असल्याचं सांगत अजित पवारांवर पलटवार केला। अगर मैंने सच कहा है इसलिए मुझे कोई टारगेट करता है तो मैं मानता हूं कि मैं सच बोलता रहूंगा और सच कहता रहूंगा, और मुझे किसी ने टारगेट किया है इसके लिए मैं पीछे हटने वाला आदमी नहीं हूं। मैं हमेशा सच ही बोलता हूं। मैं किसी के बाप को डरता नहीं। राऊतांच्या त्या टीकेवर अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। शुक्रवारी पुण्यात अजित पवारांनी आपल्या खास शैलीत यावर प्रतिक्रिया दिली। संजय राऊत सल्ले देत आहेत, तुमची बाजू मांडते, तुमच्या पक्षाचे वगैरे वगैरे तुम्ही चालूच आहे। कोण संजय राऊत? शिवसेनेचे प्रवक्ते खासदार। मी कोणाचं नाव घेतलेलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं। अजित पवार आणि संजय राऊतांमधली सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे। मात्र हे दोघेही नेते मागे हटायला तयार नाहीत। त्यामुळे येत्या काळात हा वाद शमणार की आणखी चिघळणार हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा थांबता थांबत नव्हती। खरं तर अजूनही नाहीये। मुंबईत पक्षाचं शिबिर असताना अजित पवार पुण्याला गेल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। अजित पवार यांनी त्याचं खंडन केलं असलं तरी राजकीय वर्तुळात चर्चा मात्र कायम आहे। शुक्रवारी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला पक्षातल्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली। मात्र या शिबिराला अजित पवार काही हजर नव्हते। मुंबईत पक्षाचं शिबिर असताना अजित पवार मात्र पुणे दौऱ्यावर होते। त्यामुळे अजित पवारांविषयीच्या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। अजित पवारांनी मुंबईतल्या पक्षाच्या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक दांडी मारली की त्यांना शिबिरासाठी निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, अशी चर्चा गुरुवारपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यावर अजित पवारांनी हा खुलासा केलाय। त्या शंका कुशंका डोक्यातनं काढा। आज मी 30-32 वर्ष राजकारणात आहे। 32 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा महत्वाच्या काही कार्यक्रम असले, दुसराही महत्वाचा कार्यक्रम असला तर काही जण तिकडे जातात, काही जण इकडचा कार्यक्रम घेतात। आपण कारण नसताना गैरसमज निर्माण होऊन देऊ नका। अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे। अंजली दमानी यांनी ट्विट करून या चर्चेला तोंड फोडलं होतं, तर संजय राऊतांनी सामनातल्या रोखठोक या सदरात केलेल्या दाव्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते। त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण पक्ष सोडून जाणार नसल्याचं सांगितलं होतं। आता संजय राऊतांनी सुद्धा आपला सूर बदललेला आहे। एनसीपी के अंदर जो खिस्तान जो चल रही है, इससे आपका जो कहना है वो उनका पार्टी का अंदरूनी मामला है। मैं उसके ऊपर क्यों बात करूं। राज्यातल्या सत्ता संघर्षावर लवकरच सुप्रीम कोर्ट फैसला सुनावणार आहे।
कोर्टाच्या निर्णयावर राज्यातल्या शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असेल. कोर्टाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेल्यास सरकार अस्थिर होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या भोवती चर्चा फिरू लागल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. कारण गेल्या काही महिन्यात उदय सामंत यांनी तिसऱ्यांदा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीला विशेष राजकीय महत्त्व आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण या भेटीच्या 24 तास आधी म्हणजेच गुरुवारी सकाळी उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली. आता उद्योग मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय. पण या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नसल्याचा दावा उदय सामंत यांनी केलाय. नाट्य परिषद निवडणुकीसंदर्भात शरद पवारांची भेट घेतल्याचा दावा सामंतांनी केलाय. देशाचे नेते शरद पवार साहेब हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तहआयात विश्वस्त आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय नाट्य परिषद ही चालू असते. त्यांच्या आशीर्वादानं मी देखील अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि म्हणून ज्या काही निवडणुकीच्या संदर्भातली जी चर्चा होती ती निवडणूक कशी झाली, नक्की किती लोक निवडून आलेली आहेत, तिथली परिस्थिती काय आहे हे ऐकून घेण्यासाठी सन्माननीय शरद पवार साहेबांनी आम्हाला वेळ दिलेला होता. त्याच्यामध्ये राजकीय काही संबंध नाही. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता पवार सामंत भेटीला राजकीय किनार असल्याचं पाहायला मिळतंय. अदानी प्रकरणी जेपीसीची मागणी काँग्रेसनं लावून धरलेली असताना शरद पवारांनी जेपीसीची गरज नसल्याचं म्हटलं. तसंच हिंडनबर्ग अहवालावरही पवारांनी सवाल उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी अदानी पवार आणि पवार सामंत भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. त्यांची ओळख आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ओळखीच्या माणसांनी ओळखीच्या माणसाला भेटणं हे काही चूक आहे किंवा आणखी काही गैर आहे असं समजण्याचं काहीच कारण नाही. कशा करता ती भेट झाली ते आपल्याला माहित नाही. परंतु अजून त्यांच्यावरचा आरोप कुठला सिद्ध झाला असं पण आपल्या कुणाच्या पाहण्यात आलेलं नाहीये. शिंदे सरकारच्या काळात राज्यातले उद्योग राज्याबाहेर गेल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात आली. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनं उद्योग मंत्र्यांविरोधात मोर्चा उघडला असताना उद्योगमंत्री आणि शरद पवारांमधल्या वाढत्या गाठीभेटींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे कोल्हापुरात बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यात युती झाली होती. मात्र अवघ्या काही तासातच ती युती तुटली सुद्धा. महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसनं बाजूला सारल्यामुळे ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी थेट शिवसेनेशी हातमिळवणी केली. पण पक्ष कारवाईच्या भीतीनं स्थानिक नेत्यांनी काढता पाय घेतला. कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षानं केलेली युती आऊट घटकेची ठरली आहे. एकाच रात्रीत ही युती संपुष्टात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पॅनलमध्ये सामावून न घेतल्यामुळे ठाकरे पक्षातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेशी हातमिळवणी केली होती. दोघांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला. राजकीय विरोधक असलेल्या भाजपलाही त्यांनी सोबत घेतलं होतं. राज्यात विरोधात तर कोल्हापुरात एकत्र अशी विचित्र भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र रात्रीतून उपरती झाल्यानं ठाकरे पक्षानं या पॅनलमधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजकारणाचा विषय नाही आहे इथं तत्वाचा विषय आहे. इथं प्रामाणिकपणाचा विषय आहे आणि तो प्रामाणिकपणे तत्व आमची इथं कुठेही बसत नाही. एक वेळ आम्हाला अशा 100 बाजार समित्या आम्ही ओळवून टाकू, परंतु शिंदे गटावर आम्ही कदापि युती करणार नाही. ज्यांनी आयुष्यात कधी धनुष्यबाणाशी कधी प्रामाणिकपणा दाखवला नाही त्यांनी हे बोलणं योग्य नाही. शिवशाहू परिवर्तन आघाडी म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं यामध्ये पक्षीय राजकारण जास्त काय आणण्यापेक्षा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. एकीकडे ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी शिवसेना आणि भाजप पॅनल सोबत न जाण्याचा निर्णय घेतलेला असला तरी माजी आमदार सत्यजित पाटील मात्र त्या पॅनल सोबत कायम आहेत.
काहींनी या पॅनलमधून उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलंय. मात्र वरिष्ठांना सांगूनच ही युती केल्याचा दावा करण्यात आलाय. पक्षविरोधी भूमिका घेतलेल्यांचा अहवाल पक्ष नेतृत्वाला पाठवणार असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत ठाकरे पक्षातली गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे. त्या सगळ्यांच्या संमतीने त्या ठिकाणी आम्ही पक्षाची परवानगी घेतलेली आहे आणि यामध्ये कोणताही पक्षाचं लेबल नसणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र येणार आहोत अशा स्वरूपाची आम्ही ही सूचना किंवा आमची कल्पना आम्ही पक्षाला दिलेली आहे. त्यावरती आम्हाला पक्षाने आम्हाला मूकसंमती दिलेली आहे की ज्या ठिकाणी पक्षाचं लेबल वापरणार आहे ते येणार नसेल तर आमची कोणतीही हरकत नाही. उद्धव साहेबांच्याबरोबर ज्या गद्दारांनी हे लोकांनी ज्या शिंदे गटांची काही हे केलेलं आहे, गद्दारी केलेली आहे, त्या लोकांच्यावर मला जायची इच्छा नाही आहे आणि मी पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि संजय पवारांच्या आदेशाने आमचे जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या आदेशाने मी पूर्णपणे माघार घेत आहे. कोल्हापूर बाजार समिती निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीतल्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. वळूयात पुढच्या बातमीकडे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी छत्रपती संभाजीनगरमधल्या नागरिकांची अवस्था आहे. कारण उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा इतक्या लवकर नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. अशातच खाजगी टँकर लॉबी सक्रिय आहे. मात्र खाजगी टँकरमधून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता रामभरोसे आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासवर पाणी भरणारे हे टँकर खाजगी आहेत. या टँकर्समध्ये जे पाणी भरलं जात आहे त्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्याचा वापर पिण्यासाठी होऊ शकत नाही. विहिरीतील पाणी वरचे वर स्वच्छ दिसत असलं तरी ते पिण्यासाठी मात्र अयोग्य आहे. तपासणी करून ते क्षार निघलं त्याच्यात, पाणी बरोबर नाही येते. पण फक्त वापरायला वापरायला कोण नाही. संभाजीनगर शहरामध्ये जवळपास 600 खाजगी टँकर्स आहेत. पाण्याच्या एका टँकरसाठी नागरिकांना 700 ते 1000 रुपये मोजावे लागतात. शहराला दररोज 250 MLD पाण्याची गरज आहे. पण जायकवाडी धरणातून शहरासाठी केवळ 170 MLD पाण्याचा पुरवठा होतो. उरलेल्या पाण्याची कमतरता खाजगी टँकर्सद्वारे पूर्ण केली जाते. पण हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचं टँकर चालक आणि मालक सुद्धा सांगतात. बांधकाम रोडच्या कामाकरता पाणी वापरतो आम्ही, दुसरं मग कशा करता नाही. प्यायला काम नाही प्यायचं पाणी नाही. काम नाही प्यायला दुसरीकडून पाणी चालू आहे आमचं. चांगलं पाणी नाही, चांगलं पाणी नाही. यानं कपडे तर घाण होतात. केसावर पाणी पडलं तर केस चिकटते त्या पाण्याने. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं खाजगी टँकर्सवर कोणतंही नियंत्रण नाही. त्यामुळे खाजगी टँकर्सकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी होत नाही. तसंच अशा प्रकारची कोणतीही यंत्रणा जिल्हा किंवा मनपा प्रशासनाकडे सुद्धा नाही. तर इकडे उन्हाळ्यात पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येतोय. आपले उन्हाळ्यामध्ये फारोळा असेल, नक्षत्रवाडी असेल या ठिकाणाहून जलशुद्धीकरण केंद्रामधून जेव्हा पाणी पुरवठा होतो तर हा पाणी पुरवठा होत असताना आपल्या सर्व यंत्रसामुग्री असेल, मशिनरीज असतील, पंप असतील, हे चांगल्या पद्धतीनं सुरू राहतील, 24 तास सुरू राहतील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत. उन्हाळ्यामध्ये टंचाईमुळे पाणी पुरवठा करणाऱ्या खाजगी टँकर्स मालकांची सध्या चांदी आहे. तर खाजगी टँकर्स पालिका प्रशासनाला फायद्याचे ठरत आहेत. कारण खाजगी टँकर्समुळे नागरिकांच्या पाण्याची गरज पूर्ण होते आणि पाण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात जनतेतून ओरड सुद्धा होत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन खाजगी टँकर्सकडे सर्रास दुर्लक्ष तर करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर. मंडळी, लग्नाची वरात डीजे शिवाय होऊच शकत नाही असं अनेकांना वाटतं. शहर असो की ग्रामीण भाग, डीजेच्या तालावर वराडी थिरकताना दिसतातच. डॉल्बीचा दणदणाट आणि जबरदस्त नाच याशिवाय वरातीत रंगतच येत नाही. पण एका वरातीत डीजेमुळे रंगाचा भंग झालाय. नेमकं काय झालं पाहूया.
लग्नाच्या वरातीत हे गाणं हमखास वाजतंच आणि प्रत्येक वरातीत डीजेला आवाज वाढवण्यासाठी शपथही घातली जाते. मग काय, डीजे ही प्रचंड दणदणाट करतो आणि त्या दणदणाटात सगळेच वऱ्हाडी बेधुंद होऊन नाचतात. डीजेचा आवाज बंद झाल्यावर वरात स्तब्ध होते आणि डीजे सुरू होताच पुन्हा सगळे ताल धरतात. ही दृश्य तुम्ही देखील पाहिली असतील. डीजे शिवाय वरातीला मजाच येत नाही असं म्हणतात, पण हीच मजा नितीन लिल्हारे याला महागात पडली आहे. चुलत भावाच्या लग्नात नितीननं डीजेच्या तालावर डान्स केला, मात्र डीजेच्या दणदणाटानं त्याची ऐकण्याची क्षमताच कमी झाली. सायंकाळपासून डीजेच्या कारणामुळे हळूहळू दोन्ही कानाला आवाज येणं बंद पडला. डीजेचा आवाज हा माणसाच्या श्रवण क्षमतेपेक्षा प्रचंड जास्त असतो आणि त्यामुळे बहिरेपणाही येऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितलेले डीजेचे दुष्परिणाम ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. मानवी कानाकरता 85 डेसिमल आणि वरून आवाज अत्यंत घातक असतो. त्याच्यामुळे कानाचे पडदे फाटण्याचे चान्सेस असतात आणि फाटतात. त्याच्या व्यतिरिक्त मळमळ येणे, उलटी येणे, एन्झायटी येणे, झोप न येणे, बीपी वाढणे आणि हृदयविकाराचे झटके सुद्धा येतात. नितीन लिल्हारेला डीजेचे दुष्परिणाम भोगावे लागले. त्यामुळे यापुढे डीजेच्या तालावर नाचताना कानावरही लक्ष ठेवा आणि डीजेलाही जास्त आवाज वाढवू नको अशी शपथ द्या. नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. तेव्हा भावा जरा दमानं बरं का. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत याची आम्हाला कुणकुण लागलेली होती, पण आमच्या हातात राज्य असून सुद्धा काही बाबी इतक्या व्यवस्थित घडल्या की आम्ही काहीच करू शकलो नाही. ठाण्यातले सगळे अधिकारी एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. शिंदे गटाच्या सगळ्या गाड्या पद्धतशीरपणे बाहेर पडल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. अजितदादा हे तर जनतेच्या मनातील सीएम आहेत अशा आशयाचे बॅनर पुण्यामध्ये लागलेले आहेत. अजित पवार आणि मी परवाच एकत्र बसून जेवलो, ते एखाद्या स्वीट डिश प्रमाणे आहेत, गोड माणूस आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवार यांचे गोडवे गायले. अजित पवार महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत असंही संजय राऊत म्हणाले. पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकानं दादा आम्ही तुमच्या सोबत आज, उद्या आणि सदैव अशा आशयाचे होर्डिंग्ज लावलेत. विशेष म्हणजे या होर्डिंग्जवर ना राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख आहे ना पक्ष म्हणून शरद पवार यांचा फोटो वापरला गेलाय. अजित पवारांनी पक्षप्रवेशाच्या विधानांना जरी पूर्णविराम दिलेला असला तरी सध्या या होर्डिंग्जची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केलेली असली तरीही महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे. सध्या जी चर्चा सुरू आहे ते नक्की होणार आहे असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. कोण संजय राऊत? मी कोणत्याही संजय राऊतला ओळखत नाही असं म्हणत संजय राऊत शिवसेना आणि मातोश्री विषय संपलाय, महाराष्ट्रात त्यांची सत्ता आता पुन्हा येणे नाही अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे आणि राऊतांवर टीका केली आहे. शरद पवारांच्या सांगण्यावरनं संजय राऊतांनी शिवसेना फोडल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. महाविकास आघाडी चुकीच्या पद्धतीनं तयार झाल्याचा घणाघातही त्यांनी केला. शिवसेनेतले 40 आमदार संजय राऊतांना कंटाळून बाहेर पडले आणि आता अजित पवारही संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडी सोडून जातील असा दावा भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी केलाय. राऊतांनी शरद पवारांनी जसं सांगितलं तसं काम करत शिवसेना फोडल्याचा आरोप त्यांनी केलाय. राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधी सकारात्मक असून त्यासाठी जे काही करता येईल ते करणार अशी माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात येणार असून एक नवा आयोग नेमून मराठा समाजाचा विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण केला जाईल असंही त्यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर आहे का असा प्रश्न मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष
अशोक चव्हाणांनी उपस्थित केलाय. 50% मर्यादा शिथिल केल्याशिवाय हा विषय मार्गी लागणार नाही. मात्र मूळ मुद्द्याविषयी कोणी भाष्य करत नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसी प्रवर्गातनं देऊ नका अशी भूमिका विजय वडेट्टीवार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. सुशोभीकरण आणि रोषणाईनं राज्यातली अनेक शहरं सध्या उजळून निघाले. या शहरांच्या नीटनेटके दिसण्यावरती कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र विद्यार्थ्यांना चांगल्या शाळा तर सोडाच, पण साधी स्वच्छतागृहसुद्धा धडपणे मिळत नाहीयेत. ही दृश्य आहेत चिपळूण तालुक्यातल्या बुदरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतली. कोकरे या ग्रामीण भागात असलेल्या या शाळेत एक नाही, दोन नाही, तर 3 स्वच्छतागृह आहेत. मात्र यातलं एकही स्वच्छतागृह वापरण्यायोग्यच नाही. या स्वच्छतागृहांना अक्षरशः अडगळीच्या खोलीचं रूप आलंय. सगळं टाकाऊ सामान या स्वच्छतागृहामध्ये कोंबून ठेवण्यात आलंय. स्वच्छतागृहाचे दरवाजे सुद्धा मोडलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे स्वच्छतागृह वापरायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो. आम्ही गिरगावकर या संस्थेच्या स्वयंसेवकांनी हा प्रकार समोर आणला. हे बघा, हे शौचालय महिलांसाठी तुम्ही आता बघू शकाल. कशा प्रकारे मुली ज्या विद्यार्थी आहेत, महिला ज्या मुली आहेत, त्या कशा काय हे यूज करू शकतात, कसं काय ह्याचा वापर करू शकतात. ह्याच्याने संसर्गजन्य रोग किंवा इम्युनिटी इन्फेक्शन होऊ शकतं ह्या गोष्टीने. राज्याच्या ग्रामीण भागातल्या अनेक शाळा सुस्थितीमध्ये नसल्याची ओरड कायम होते. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा हीच स्थिती अगदी विदारक पद्धतीनं समोर आली आहे. त्यामुळे शहरामध्ये सुशोभीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारनं ग्रामीण भागातल्या शाळांकडे लक्ष दिलं तर इथल्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण आणि महत्त्वाचं म्हणजे मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण. एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून कंपनीमध्ये अनेक बदल केले आणि या बदलांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला बदल म्हणजे ब्ल्यू टिक काढून टाकण्याचा. या निर्णयाला अनेकांनी विरोधसुद्धा केला, पण मस्क यांनी ब्ल्यू टिक काढून टाकण्यावर अजूनही ठाम असल्याचं म्हटलं आणि त्याचा फटका आता बसू लागलाय. जगातल्या अनेक सेलिब्रिटींना आणि बड्या नेत्यांना याचा फटका बसलाय. अगदी बिग बी अमिताभ बच्चन सुद्धा त्यातून सुटलेले नाहीत. मस्क यांच्या घोषणेनुसार ट्विटरनं सर्व व्हेरीफाईड अकाउंट्सवरून फ्री ब्ल्यूटिक्स काढून टाकल्या. ज्यांनी ट्विटर ब्ल्यूटिक्ससाठी पैसे भरले नाहीत त्यांच्या खात्यातून ब्ल्यूटिक्स काढण्यात आले आहेत. त्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विराट कोहली एवढंच नाही तर महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अगदी राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाउंटचा सुद्धा समावेश आहे. या सगळ्यांनी ब्ल्यूटिक गमावले. बिग बी अमिताभ बच्चन यांनी ब्ल्यूटिकसाठी पैसे मोजल्यानंतर एक गम्मतशीर ट्वीट केलंय. ए ट्विटर भैया, सुन रहे? अब तो पैसे भी भर दिए हमने, तो वो जो नील कमल होते हैं ना हमारे नाम के आगे, वो तो वापस लगाए दे भैया, ताकि लोग जान जाए कि हम ही है. हाथ तो जोड़ लिए रहे हम, अब का गोडवा जोडे पडी का. ट्विटरवरील ब्ल्यूटिक काढून टाकण्यासाठी ट्विटरनं आधी 1 एप्रिलची अंतिम मुदत जाहीर केली होती. मात्र आता मस्क यांनी काही दिवसांपूर्वी 12 एप्रिलला 4:20 असं ट्विट करत 20 एप्रिल ही एक प्रकारे डेडलाईन जाहीर केली होती. त्यानुसार आता ट्विटरनं आपली कारवाई सुरू केली असून ब्ल्यूटिक गायब व्हायला सुरुवात झाली आहे आणि याचा फटका प्रसिद्ध व्यक्ती आणि बड्या नेत्यांना सुद्धा बसलाय. सेलिब्रिटींनी ब्ल्यूटिक गमावल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.